नमस्कार सर्वांना. आता आपण बघणार आहोत की विद्यार्थ्याची अटेंडन्स जी आहे ती कशी प्रमाणे आपल्याला लावायची आहे. जे कोणी मागच्या कॉलमध्ये उपस्थित नव्हतं त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघायला पाहिजे पूर्ण. तर सगळ्यांना विनंती आहे, कोणतीही डेटा एंट्री करण्याअगोदर आपलं ॲप हे लॉगआउट आपल्याला करायचं आहे. लॉगआउट केल्यानंतर आपल्याला ते परत अपडेट वगैरे आलं आहे का ते समजतं. अपडेट आलं असेल तर अपडेट करून घ्यायचं. त्यानंतर इथं आपला मोबाईल नंबर वगैरे टाकून आपण इथं लॉग इन जे आहे ते करायचं आहे. ओके, तर मी तर साइन इन केलं. साइन इन केल्यानंतर सगळ्यांना माहीतच आहे की आपलं सर्वप्रथम प्रोसेस काय करावं लागते. या टॅबमध्ये जाऊन क्लिक करायचं आणि त्याचं 24-25 सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपला प्रोग्राम खाली सेकंड चान्स त्याला क्लिक केल्यानंतर आपले युनिट आपल्याला दिसायला लागतात. त्या युनिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या युनिटचा डेटा आहे, आपण जेवढे विद्यार्थी भरले ते डाउनलोड होतील. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्या क्लस्टरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की अटेंडन्स रिपोर्ट. अटेंडन्स जर भरली तर तुम्हाला अटेंडन्स रिपोर्ट इथं जनरेट होतो. ओके, इथं क्लस्टर दिलं आहे. समजा क्लस्टरमध्ये आपण समजा शेख राजूर घेतलं. फ्रॉम डेट कोणत्या डेटपासून तुम्हाला अटेंडन्स रेकॉर्ड बघायची ती, तर त्याप्रमाणे आपण इथं रिपोर्ट पण बघू शकतो. ओके, तर सर्वात प्रथम आपण आता अटेंडन्स कशी लावायची ते बघूया. स्टुडंट इन्फॉर्मेशन आणि अटेंडन्सवर ज्यावेळेस आपण क्लिक करतो तर विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्याकडे येते. ओके, तर इथं बघा आता विद्यार्थ्याची लिस्ट येत आहे. इथं विद्यार्थ्यांची लिस्ट आलेली आहे. विद्यार्थ्याच्या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा आपल्याला व्ह्यू स्टुडंट इन्फॉर्मेशन येतं. ते विद्यार्थ्याची काय माहिती भरली आहे ती. नंतर व्ह्यू अटेंडन्स येतं, मार्क अनमार्क्ड ऑफ आणि प्री पोस्ट सब्जेक्टिव्ह टेस्ट. जी टेस्ट झाली आहे तशी इथं आपल्याला मार्क भरायचे आहेत. त्यासंबंधी पण तुम्हाला सांगण्यात येईल. सध्यापुरतं आपण बघूया की अटेंडन्स कशी भरायची आहे. तर अटेंडन्स भरण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला काय करावं लागेल, हे वरती जे 3 डॉट दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं मार्क अटेंडन्स नावाचा ऑप्शन येतं. त्या मार्क अटेंडन्सवर क्लिक करायचं आहे. इथं डेट सिलेक्ट करायची आहे. जुलैची सिलेक्ट करायची आहे, म्हणून मी इथं 3 तारीख घेतली आहे जुलैची. त्यानंतर इथं कोर्स, कोणत्या कोर्सची तुम्ही अटेंडन्स लावत आहात. हा फाउंडेशन कोर्स चालू आहे म्हणून मी इथं फाउंडेशन निवडलं. त्यानंतर इथं जे विद्यार्थी उपस्थित होते त्यांचे आपलं अटेंडन्स अशा प्रकारे मार्क करायचे आहे. जसं की ही शाहीन बाबू कुरेशी ॲब्सेंट होतात, मी त्यांना टिक नाही करणार. अशा प्रकारे आपण अटेंडन्स इथं मार्क करायची आहे विद्यार्थ्यांची. अशाप्रमाणे मार्क केल्यानंतर इथं आपलं खाली सबमिट ऑप्शन दिसतं. ओके, त्या सबमिट ऑप्शनवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. म्हणजे सबमिट ऑप्शनवर क्लिक केलं तर अटेंडन्स मार्क सक्सेसफुली असं ऑप्शन येतं. त्यानंतर इथं गेल्यानंतर व्ह्यू अटेंडन्समध्ये आपण जाऊ शकतो. इथं डेट सिलेक्ट करू शकतो. बघा 1 तारखेला बघूया कोण कोण प्रेझेंट होतं हे बघा. त्यानंतर आपण इथं 2 तारखेचं पण बघू शकतो. नंतर आपण इथं 3 तारखेचं पण बघू शकतो. हे 3 तारखेची अटेंडन्स आहे. तर अशाप्रमाणे तुम्हाला अटेंडन्सची डेटा एंट्री जी आहे ती पूर्ण करायची आहे आजच्या डेटपर्यंत. आजची डेट म्हणजे 20 ऑगस्टपर्यंत आपल्याला ही पूर्ण करायची आहे. आणि रोजच्या रोज अटेंडन्स कशी आपल्याला आठवड्याला आपल्याला अटेंडन्स कशी ही डेटा एंट्री करता येईल तर ते आपल्याला बघायचं. थँक्यू.